पावसामुळे पुणे मेट्रोच्या एक मार्गिकेचा उद्घाटन सोहळा रद्द झाला। त्यावरून मविया आणि महायुतीचे नेते आमने-सामने आलेत। मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं, पण आता मवियानं उद्याच उद्घाटनाचा इशारा दिलाय। उद्घाटनांवरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष रंगतोय। मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार होतं। मात्र रात्रीच्या पावसामुळे उद्घाटन सोहळा रद्द करावा लागला। त्यावरून इतक्या दिवसांपासून काम पूर्ण झालेलं असून देखील फक्त मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी विलंब केला जातोय। उद्घाटन कार्यक्रमांवर उधळपट्टी सुरू आहे असा आरोप विरोधकांनी केला। दुसरीकडे मोदींना पुन्हा पुण्यात बोलावून उद्घाटन करण्याचा निश्चय भाजपने व्यक्त केला। या मेट्रोच्या उद्घाटनाप्रसंगी आपण बघितलं असेल तर मेट्रोच्या आवारामध्ये पक्षीय झेंडे लावलेत। मी सकाळीच हार्डिकर साहेबांना फोन केला की तुम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचं उद्घाटन करताय का मेट्रोचं उद्घाटन करताय। सकाळीच मी त्यांना एक फोन लावला होता। त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी आता पोहोचतोय आणि त्याचे मी सगळे झेंडे बिंडे काय आहे त्यांनी लावलेले काढतोय। खरं तर प्रत्येक टप्प्याला पंतप्रधानांनी उद्घाटनाला यायचं का नाही हे पहिला महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या प्रत्येक टप्प्यांमध्ये करोडो रुपयाचा देशाच्या नागरिकांच्या तिजोरीवर दरोडा पडतोय। हा मेट्रोचा DPR काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि एवढा मोठा तिजोरी म्हणजे जनतेच्या कररूपी मिळालेल्या पैशाचा कधी गैरवापर काँग्रेस पक्षाने केलेला आपल्याला आढळून येणार नाही। कितीही पाऊस आला तरी आमची तयारी आहे संघटना म्हणून, परंतु अचानक काही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून असे निरोप चालू झाले। आपल्या माध्यमांनी सुद्धा काही बातम्या दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही खात्री केली तर PMO कडनं मोदीजींचा जो दौरा आहे हा रद्द झाल्याच्या किंवा पोस्टपोन झाला असं म्हणता येईल आपल्याला की पुन्हा एखादी तारीख कदाचित होऊ शकते। आम्ही तर तयार आहोत। आम्हाला रात्रीतनं कधीही सांगितले की उद्या मोदीजी येणार आहेत, पुण्यात येणार आहेत आणि आपल्याला कार्यक्रम करायचा, तरी आम्ही संघटना म्हणून सज्ज आहोत। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून या मेट्रो कामाचं उद्घाटन करण्याचा इशारा देण्यात आल्यानं सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। दरम्यान पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं पुणे मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करतील अशी ही एक शक्यता वर्तवली जाते। फुलराणीच्या उद्घाटनाप्रमाणे प्रत्येक एका उद्यानात जसं जाऊन उद्घाटन होतं तसं मागच्या 5 वेळा ते उद्घाटनाला आले। एका छोट्या मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी यावं यासाठी पुणेकरांचे हाल करणं हे बरोबर नाही, कारण पुणेकरांचे हाल आम्हालाही पाहत नाही आणि म्हणूनच आज या सगळ्या मेट्रोच्या नका उद्घाटनाच्या संदर्भात झालेला विचका पाहून जर याचं नका उद्घाटन आणखी लांबणीवर टाकलं तर उद्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष, काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर उद्धवजींची शिवसेना हे आमचे तिन्ही पक्ष उद्या सकाळी पुणे शहराच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहोत। ज्या महाविकास आघाडीने, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यामध्ये विकासाला खीळ घातली, इतक्या वर्षात यांची सत्ता असताना पुण्यामध्ये मेट्रोची एक वीट हे उभे करू शकले नाहीत आणि आज हे असं तत्वज्ञान पाजळवत आहेत की या ठिकाणी मोदीजी आले नाहीत तर आम्ही मेट्रोचं लोकार्पण करू। मोठ्या मुसळधार पावसामुळे मोदीजींचा दौरा जरी रद्द झाला असला तरी कदाचित प्रशासन या विषयामध्ये निर्णय करेल, कदाचित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल किंवा पुन्हा एखादा त्यांचा दौरा निश्चित होईल, परंतु केवळ राजकारण करायचं। तिकडे रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघातल्या कुसड गावात SRPF प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा वाद पेटला। रोहित पवारांसह समर्थकांनी प्रशासनाचा विरोध झुगारून SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं। प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते होणार होतं, मात्र भाजपनं उद्घाटन सोहळ्याला विरोध केला। SRPF प्रशिक्षण केंद्र हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालं। बांधकामासाठी 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 2022ला प्रशिक्षण सुरू करण्याचे आदेशही निघाले। मात्र 30 जून 2022ला शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं। महायुती सरकारनंतर हे प्रशिक्षण केंद्र जळगावच्या वरणगावला हलवण्याच्या हालचाली झाल्या।
भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून SRPF प्रशिक्षण केंद्र वरणगावलाच आधी मंजूर झाल्याचा दावा केला। त्यामुळे सरकारनेही जामखेडमधील काम स्थगितीचे आदेश काढत वरणगावला सेंटर नेण्याचा निर्णय घेतला। त्याच कामाच्या उद्घाटनावरून आता वादावादी रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।